आपल्याला तूप करून घ्यायचंय. तर आपल्याला तूप करून घ्यायचंय त्यासाठी ना मी साईने सकाळपासून काढून ठेवलेली होती. आता 3-4 तास बाहेर ठेवली तर बघा किती मस्त नरम झाली. त्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही, दही टाकलेलं नाही, काहीच टाकलेलं नाही. फक्त ती बघा अशी कोरडी झालेली आहे ना, तर आपण तिला हलवायचं पण नाही, मिक्सरमध्ये फिरवत नाही, काहीच नाही. आता फक्त तिला तशी पातेल्यात टाकायचं. तूप बनवून दाखवते तुम्हाला. एवढं भारी पटकन 10 मिनिटात होणारं तूप तयार होतं. तर बघा आता मस्त आपण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ही साई ना मी 15-20 जमा झालेली माझी. 10-15 दिवसाची साई आहे. त्याच्यामध्ये मी दही वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. आणि आपण अशीच टाकून घेतली होती. मस्त कोरडी झालेली. बघा पाणी अजिबात द्यायचं नाही त्याच्यामध्ये. तेव्हा ते पटक्यात तूप तयार होतं. तर आता तिला आहे ना मी काढून ठेवलं सकाळपासून 4-5 तास बाहेर राहिलं. सकाळी लवकर 9ला काढलेली होती. आता वाजता आपल्या 2 वाजता मी सगळी कामं झाली, भांडी वगैरे सगळं आवरून झालं, घरचं आता करायला घेतलेलं. तर बघा ती पटक्यात होते. जर आपण तशीच फ्रीजमधून काढली तर ती लवकर होत नाही. तर तिला 3-4 तास बाहेर ठेवायची आणि बिना हलवता मिक्सरमध्ये ना रईने कशानेच करत नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा तूप एवढं भारी होतं आपलं. तर डेअरीमध्ये राहून तो भाऊ येणार भाऊने सांगितलं मला डायरेक्ट ताई असं पातेल्यात टाकून घेतलं ना तुम्ही खूप छान तूप तयार होतो. तर आपण रेडीमेड तुपात अशाच पद्धतीने तयार करता. तर चला मी चांगलं गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं ना तेच होतं आपलं पाणी नसल्यामुळे बघा आपण पटकन आपलं तूप तयार होतं. तुम्हाला जाऊन दाखवते बघा. पाणी नसल्यामुळे पटापट होतं. तर म्हणून सकाळी 4-5 तास बाहेर काढून ठेवायचं. नंतर हे आपलं चांगलं झालं की जसं बाहेर काढल्यानंतर मस्त नरम झालं 4-5 तासांनी किंवा आपण पातेला डायरेक्ट कुटून द्यायचं. तर बघा आपल्याला तूप होण्याच्या प्रोसेसमध्ये आलेलं आहे. तर आपलं तूप आता 10 मिनिटात पटकन होणार. तर बघा अजून परत आपण चांगलं घालून घ्यायचं आहे. आपल्या आता 5-10 मिनिटं म्हणजे 7-8 मिनिटं झालेली आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा तूप होण्यामध्ये झालेलं आहे. तूप करताना त्याच्यामध्ये थोडं तुळशीचं हे पानं असतात ना हे टाकून घ्यायचे. तर आपलं तूप आहे ना खूप छान असं होतं आणि चव सुद्धा खूप छान येते तुपाला. तर मी ते टाकून घेतलेलं आहे. तर बघा आपलं तूप खूप छान असं मस्त होते. तर बघा तूप मस्त झालेलं आहे. तर हे सगळं मधलं आहे ना बघा पूर्ण असं मस्त गोळा झालेलं आहे. आपलं तुपचा आता जो आवाज होता बंद झाला. पण आपलं जर रवा तूप करायचं राहिलं तर त्याच्यामध्ये थोडं आपण थोडंसं पाणी घ्यायचं, पाणी टाकायचं आहे. मग आपलं तूप आहे ना असं थोडा आवाज येतो ना त्यामुळे आपलं तूप आहे ना मस्त असं रवाळ तूप तयार होतं. मस्त असं रवा तयार होतो तुपात. तर त्यामुळे थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे. परत चांगलं होऊ द्यायचं त्याला 10 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं सॉरी 10 मिनिटं 5 मिनिटं परत त्याला होऊ द्यायचं आहे मस्त मंद आचेवर. बघा मग आपलं तूप एवढं छान होतं ना. तर 5 मिनिटं होती मी. तर 5 मिनिटं झाली आता गॅस बंद करून द्यायचं आहे. तर थंड होऊन दाखवते मी तुम्हाला. मी तूप टाकून तुम्हाला हे बघा भांडं. तर बघा बघा केवढं तूप झालेलं आहे मस्त आपलं खूप छान असं पिवळं तूप पडलेलं आहे आणि मस्त तूप झालेलं आहे ना. तर एवढं डब्यामध्ये तूप आलेलं आहे आपलं. तर दरवेळेस मी या डब्यामध्येच काढते पण आपलं जुनं तूप होतं म्हटलं चला आता थोडं थंड होण्यासाठी याच्यामध्येच काढून घेतलेलं आहे. तर बघा एवढं छान पटक्यात 10 मिनिटात होतं आपलं तूप. अशा पद्धतीने करून बघा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पटापट होतं भांडी न भरता रई न मिक्सर न वापरता आपलं तूप पटक्यात झालेलं आहे 10 मिनिटात. न रई वापरता न मिक्सर वापरता असं झटकेपट होणार 10 मिनिटात आपलं तूप तयार. बघा झाकून ठेवलेलं होतं आता कसं झालेलं दाखवते तुम्हाला. बघा एवढं मस्त रवाळ झालेलं आहे ना खूप छान असं रवाळ तूप झालेलं आहे आपलं. हे बघा किती मस्त रवेदार तूप झालेलं रवेदार तूप झालेलं आहे मस्त. अशा पद्धतीने जर करून घेतलं ना खूप छान तूप तयार होतं. तर कसं वाटलं ते 10 मिनिटात तूप तयार केलेलं ते कमेंट करून सांगा.